कुठे 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 पहिला म्हणजे पुढे पुढे त्या तिकडच्या लागून तुम्ही गेलं म्हणे तुझ्या मागे जाऊ दे इकडे वा इकडे वा भाऊ तुमची शेठ सावकाशा हा धरूनच घेणार आहे आम्ही दिसला आम्हाला चक्कर वाटण केवढे गेला म्हणे माग उसत गेला आतमध्ये एवढा मोठा असा हा साहेब तुम्हाला दमला पळून एवढे लोक परेशान करायचे तुम्हाला काय परेशान करावं काय आमचं गावच आहे भाऊ इथे पिल्ले समोर वाघ या ठिकाणी 3 दिवसापासून बिबट्यासारखा येतोय. त्यानंतर आहे ना तो असं दबत होतो ना दबत आल्यावरती ते ऊस चालू असताना त्यांच्यावर धावला जो ते पिल्लू असल्यामुळे धावले असल्यामुळे ते पिल्लू बाहेर पाहिलं ना ते एक धरायला गेला त्यांना ते बिबटेतून धावून आल्याने पळाले आणि एका मुलीवर त्यांनी धडक टाकायचा प्रयत्न करते त्याच्या वडिलांनी मागं ओढली त्याला बिबट्याने. मग ती मुलगी कोण होती? ऊसवाल्याची मुलगी होती. ऊसवाल्यांची होती का? इथं म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये ऊसतोड चालू आहे का? आज 4था दिवस आहे इथं. ही मुलगी होती का? ही मुलगी होती. ही होती का? बाळा काय केलं बिबट्याने तुझ्यावर? धावला का तो? धावल्याच्या नंतर तू पळाली का? दिवस झाले या ठिकाणी वाघ येतोय पण अजून काही पिंजरा आला नाही. या ठिकाणी वन अधिकारी आले होते का? वन अधिकारी आले मग त्यांनी तुम्हाला काय सांगितलं काय नाही? देऊ शकतो म्हणजे आता त्यांच्या पिंजऱ्याची पूर्तता नाही असं तुम्हाला म्हणायचं शिल्लकच नाहीये. शिल्लक नाही असं त्यांचं वतूरला आमची मिटिंग आहे. मिटिंग झाल्यानंतर आमचा निर्णय झाला मग तुम्हाला बघू पिंजरे सोयी करू म्हणतात. यांच्याकडे लक्ष कोण देणार? यांच्या लेकरांना जर उद्या धरून नेलं तर सरकार याच्यावरती काय कारवाई करणार? याच्याकडं सगळ्या ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं आहे. तरी सरकारने लवकरात लवकर याची दक्षता बाळगून लवकरात लवकर पिंजरा लावावी अशी सर्व नागरिकांची मागणी आहे.